नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरनाम ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. सो मंडळी, आता सध्या चालू आहे कोकणामध्ये शिमगोत्सव. तर प्रत्येक कोकणकराचा जो आनंद आहे तो अगदी शिगेला पोचलेला असतो. त्याच्यामुळे प्रत्येक कोकणकर हा आपल्या गावी जातो. सो मी आज आलो आहे माझ्या येणे गावात आणि आपल्या गावात आज पालखी आलेली आहे. ती पालखी आज गाव घेण्यासाठी सज्ज झालेली आहे. प्रत्येकाच्या घरी जाईल, त्यांची आरती केली जाईल, त्यांचे काही गाराणे असतील ते घातले जाईल आणि प्रत्येकाच्या घरी आपल्या देवीचे, आपल्या ग्रामदेवतेचं पालखीचे पाऊल लागायची प्रत्येकाची इच्छा असते. सो आता आपल्यासोबत आहेत अण्णा. माझं नाव आहे सुरेश विठ्ठल साळवी, इंडे गाव. जेव्हा मी 22 तारखेला गावाला आलो होतो. 2 दिवसापूर्वी मी ते कार्यालय करतो बाणकोड्यात आणि पालखी आपली 24 तारखेला वार पडला. त्या हिशोबाने मी 24 तारखेला इथे गावात आलो आणि तेव्हा वातावरण असं होतं की पालखी निघेल का नाही निघेल. पण वेगळ्या एकाने कसं मजा आहे की जो आपण जेव्हा पालखी निघायच्या म्हणून सगळे लोक तयारीमध्ये लागते. तेव्हा म्हणलं ठीक आहे, बोल तयारी तर तयारी. लाइटिंग बी आपली पालखीची लाइटिंग आहे. गावाचा पैसा, माझा नाही पैसा, गावाचा पैसा, ती लाइटिंग अतिशय उत्तम लाइटिंग केलेली आहे आणि याच्यामुळे आपण काय पण करू शकतो. 24 तारखेला गेल्यानंतर आम्ही बोरतोर घेतल्यानंतर आम्ही लोणवडला गेलो. लोणवडला गेल्यानंतर आम्ही मालवीला गेलो. मालवी गेल्यानंतर आम्ही आडे करून घेतला आणि योगायोगानं कसं होते की म्हणजे माझा भाव म्हणजे मेन ह्या पालखीचा जर सुसरदार असेल ना तर सुरेश पटावले. त्यांच्यामुळे आज आम्ही पण त्यांच्यामुळे पालखीच्या हिशोबाने आम्ही चालतो. मग त्यांची तब्येत बिघडली, त्याला डॉक्टरांनी आणला तो भाग वेगळा. पण तरी सुद्धा त्यांचा मन खातं की मला मी आडेकोंडावर येणार, पण नको येतो आडेकोंडावर येऊ नको. त्या आडेकोंडावर आले. त्याच्यानंतर आम्ही आडेकोंड घेतला, केसी घेतली, पाडल्यात गेलो. पाडल्या गेल्यानंतर काय पण लोक बोलतात की तुमचे एवढे खेरी म्हातारे सगळे खेरी आहेत. म्हातारे 65च्या वरती सगळे आहेत. आपल्या गावात पालखी आले आणि एकंदर कसं वातावरण आहे. काल आपल्या गावामध्ये पालखीनं जोरदार आगमन झालं, त्याच्याबद्दल काय सांगा. कसं म्हणजे पालखी जेव्हा गावात येते, जेव्हा पाच गाव 12.5 गाव फिरून गावात येते ना बोरतोडींना, तेव्हा सुद्धा हा जो मोल असतो ना, मोल महिला मंडळ किंवा आम्ही पण असतो किंवा लहान पोरं पण असतात. जो मोल असतो ना तो आज बघायला भेटला तुमच्याकडे असं तुमच्याकडे फोटो काढले असतील. ह्या इंडे गावाची एक शान आहे. जेव्हा पालखी बोरतोड गावातनं निघतं ना, जेव्हा येताना तेव्हा असा मोल असतो ना की आजूबाजूच्या गावात पण लोक बोलतात अरे इंड्याची पालखी आली काय गावात, असा मोल. आजचा बघा, आज फक्त आपला गाव घेणार. गाव घेतल्यानंतर उद्या सकाळी आपली दुसरी वाडी आहे रोजा समाज, तिकडे जायचं आपल्याला. संध्याकाळी आपला होम. एकंदर आता आपल्या गावामध्ये कसं वातावरण आहे. नाही आता आपल्या गावात बघा फेरी मारचं वातावरण आहे. एवढ्या म्हाताऱ्या महिला लेझिम नाचतात. हा बरोबर आहे. अरे म्हाताऱ्या लेझिम नाचतात तुम्ही, आम्ही पण नाचतो. आम्ही नाही नाचतो प्रश्न नाही. पण आपल्याकडे परिस्थिती कशी की आपले 120 लेझिम आहेत. मग त्याचे आपण 3 पार्ट करतो की बाबा महिला इकडं, पोरी इकडं आणि आम्ही इकडं. हा आमचा हिशोब असतो. आम्हाला पण हौस आहे. तालुक्यामध्ये आपल्या गावाचं नाव आहे. तालुक्यामध्ये मंडणगड तालुक्यामध्ये मला आता मी सुद्धा चितगडला गेलो होतो आता या लग्नाला. चितगडला गेलो, शेवड्याची लोक भेटले होती, बरेच साखरेची लोक मला भेटले होते की साळवी तुम्ही नक्की कुठल्या गावात नाही. इंडियातला बोलतो. मग मार्गच तुमचं नाव आहे आणि माझं सासूवाडी सारखं बोललो. हा ठीक आहे, मला टिमकी वाजवतो बोललो. तुम्ही टिमकी वाजता कोण फेमस झालं गेल्या वर्षीपासून, त्याच्याबद्दल काय वाटतं. कसं म्हणजे बघा, हौस आहे. कसं म्हणजे हौस आहे. तुम्ही 60 होल काढाल आणि 60 होळामध्ये टिमकी वाजवणार तो थकला ना, ते टिमकी वाजत नाही. आज पण मी आता समीर मला बोलला म्हणून सांगतो. मी 24 तारखेला मालवणमध्ये होतो. कार्य होतं म्हणजे मेवणीचं. ते कार्य झाल्यानंतर रात्री त्यांची हळद होती. हळदीला मला बोलतात भाऊजी टिमकीवाला नाही. अरे आम्ही आहे ना टिमकीवाला बोललो. मग टिमकी रात्री वाजवली. सकाळी 9 वाजता काढायचं आहे आणि माझ्या घरी झोपलो. तेव्हा माझा भाचा आला, म्हणलं मामा तुम्ही टिमकीवरती वाजवाल. अरे वाजवाल का बोलतोय म्हणून. गोपाल बोलतो तो डोल ओढत आहे सणावरती. काय एवढे म्हातारे वय का ते म्हातारे नाही ते, तुम्हाला काय वाटलं. परिस्थिती कशी माहिती आहे की आपल्या गावाचं पण नाव आहे, इंडे गावाचं पण नाव ते सांगतात ना. इंडे गावाचं नाव जसं तुला सांगतो, आता मी सांगतो मला माहिती आहे म्हणून सांगतो. शौर्यामध्ये मग आपल्या गावाचं नाव आहे.
त्याच्यानंतर तुम्ही साक्रीला जा. साक्रीला पण इंडेगावचं नाव आहे. का नाव आहे त्याचं कारण आहे. गोविंद बुवाचा शिष्य म्हणजे जो शिकला तो साक्रीचा. आणि हा एकंदर आपला आढावा झाला. पण आता थोडंसं आपण मंदिराकडे होऊया. आपल्या गावाचे जे जागृत देवस्थान आहे बरं सांगा. ते गेली अनेक वर्ष हे आपल्या नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभं राहतं. अगदी प्रत्येक संकट काळ तर त्याबद्दल थोडंसं काय सांगाल? बघा ना, आता गेले 8 दिवस तुम्ही बिना चप्पलचं फिरताय, तर कोणतीही दुखापत होत नाही. नाही ऐकून घ्या. मी तुम्हाला सांगतो बघा, आपण ही आता 24 अकरा बारकी बाहेर काढली गेली बरोबर आहे. मेन देव कुठला माहिती आहे? भैरवनाथ. आणि आपण जे 12.5 गाव फिरतो ना, ती पेटकरीण बाई, आपण तिला कधी हात लावत नाही. कधी तिला काय बोलतो आपण की आम्ही जर बाहेर गेलो तर आमच्या खेड्या बिल्या दुखापत व्हायला नको म्हणून आम्ही तिला उठवतो. आणि ती उठल्यानंतर जेव्हा आम्ही तिला 12.5 गाव फिरून आल्यानंतर तिला बसवतो. हे वैशिष्ट्य पेटकरीण बाईचं आहे. आणि म्हणजे बघा ना, आता गेले 8 दिवस बिना चप्पलचं आपण फिरतो. त्याच्यामुळे खेळल्यानं कोणतीच दुखापत होत. त्याच्या पाठीमागे काय नेमकं रहस्य? पेटकरीण बाई तर आहेच तुमच्या पाठीशी उभी असते की तुम्हाला कुठं त्रास होणार नाही. त्या हिशोबाची ती त्यांच्या आपल्या पाठीशी असते. भैरवच्या पाठीशी आपल्या आहेत. पण त्या दोघे जर आपले नसले पाठीशी तर आपण पुढे नाही जाऊ शकत. खूप खूप धन्यवाद तुम्ही धन्यवाद. आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल.